बीड जिल्ह्यातील केस तालुक्यात एक छोटेसे गाव। वरवर पाहता गावात सर्व समाजातील लोक एकमेकांसोबत गुण्यागोविंदाने राहतात, पण मनाच्या कोपऱ्यात दाट बसलेला सवर्ण आदिवासी भेद अजूनही लोकांच्या वागण्यात दिसून येतो। या गावात संभाजी दत्तू ढगे नावाचा तरुण राहत होता। पाटीलकीचा घराणेशाही प्रभाव, गावातील दादागिरी आणि मी मोठ्या जातीचा हा अहंकार या जोरावर तो नेहमी गरीब व आदिवासी समाजातील लोकांकडून काम करवून घेत असे। याच गावात मोलमजुरी करणारे एक आदिवासी कुटुंब राहत होते। घरची परिस्थिती हलाखीची, वडिलांचे रोजचे श्रम हेच त्यांचे पोट भरण्याचे साधन। त्यांच्या मुलीचे नाव होते अलका, वयाने लहान पण शिकण्याची इच्छा असलेली निरागस मुलगी। संभाजीची नजर जेव्हा अलकावर पडली तेव्हा आत्तापर्यंत कमी जातीची म्हणून ज्यांना तो दूर ठेवत होता त्याच मुलीकडे तो ओढला जाऊ लागला। घराजवळ फेऱ्या मारणे, संधी मिळेल तिथे तिच्या जवळ जाणे हे वाढत गेले आणि एके दिवशी घरात कोणी नसताना त्याने अलकावर जबरदस्ती करून संबंध प्रस्थापित केले। अलका घाबरून गेली। आई वडिलांना भीती, सवर्ण व्यक्तीविरोधात बोललो तर गावात राहू देणार नाहीत म्हणून तिला शांत बसवण्यात आले। पण शांततेचा गैरवापर करून संभाजी पुन्हा पुन्हा तिच्यावर अत्याचार करू लागला। नंतर भीतीचे नाते सवयीमध्ये आणि सवयीचे नाते लग्न करतो या आमिषात बदलले। अलका वयात येताच तिने संभाजीला लग्नाविषयी विचारायला सुरुवात केली, पण आता मात्र संभाजीने तिची जात काढायला सुरुवात केली। तुझ्यासारख्या जातीशी मी लग्न करणार नाही, तुझा फक्त वापर केला, असे शब्द तिच्यासमोर टाकण्यात आले। दरम्यान अलकाच्या आईवडिलांनी तिच्या समाजातच मुलगा पाहिला आणि तिचे लग्न धाराशिव येथे ठरले। काही दिवसात ती संसारात रमू लागली, पण संभाजीने तिला सोडले नाही। तिच्या नवऱ्याच्या अनुपस्थितीत सासरी जाऊनही तो तिला त्रास देत राहिला। अखेरीस परिस्थिती इतकी भयानक बनली की अलकाच्या पतीने आत्महत्येचा प्रयत्न केला, तरीसुद्धा संभाजीने माग काढली नाही। अत्याचाराच्या सततच्या छळामुळे अलका गरोदर राहिली। पोटातील बाळ कोणाचे आहे हे कळल्यावर तिने सर्व काही उघडपणे सांगितले आणि आईवडिलांकडे परतली। अखेरीस ती थेट संभाजीच्या घरी राहायला जाऊ लागली। बाळ त्याचे आहे तर आता लग्नही त्याने करावे, अशी तिची मागणी। पण संभाजीने घरात ठेवले तरी लग्न करण्याचे पाऊल मात्र उचलले नाही आणि अलकाच्या बाळाचा जन्म झाल्यावर तो सरळ गाव सोडून पळून गेला। संभाजी पळाल्यानंतर अलकाला त्याच्या घरच्यांनी त्रास देणं सुरू केले। आमच्या जातीची नाहीस, तुझ्या बाळाला आमचे नाव नाही म्हणत तिला घराबाहेर काढले। एकटी लहान मुलासह या अवस्थेत तिने हार न मानता थेट पोलीस ठाण्याचा दरवाजा ठोठावला। तिच्या तक्रारीवर IPC 376 बलात्कार व POCSO अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। तसेच तिने पोलीस अधीक्षकांकडेही अर्ज दिला। अलकेचा प्रश्न फक्त तिच्या आयुष्याचा नाही, तो या समाजाच्या पोटात दडलेल्या त्या कडवट प्रश्नाचा आहे। अत्याचार करताना जात लागत नाही, पण जबाबदारीची वेळ आली कीच जात आठवते का? अलकेसारख्या मुलींना शिक्षा नाही, न्याय हवा असतो, तर अशा ढोंगी, स्वार्थी आणि दळभद्री मानसिकतेच्या लोकांवर काय कारवाई व्हायला हवी असे तुम्हाला वाटते? अलकासारख्या मुलींना न्याय मिळावा यासाठी आणि अशा अत्याचारांविरुद्ध आवाज उठवण्यासाठी चिन्नाला सबस्क्राईब करा।